न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। सर्वसामान्य नागरिक व कष्टकरी कामगार अशा सर्वांच्या आणि विशेषतः मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आयुष्यभर लढणाऱ्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार चित्राच्या माध्यमातून तेवत ठेवणारे कला दालन अर्थात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान हे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांच्या संकल्पनातून तयार करण्यात आले आहे। या स्मृती उद्यानाचा लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट, आमदार किशोर दराडे, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, रमेश धोंगडे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। ढोलताशांच्या गजरात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कोनशिला अनावरण झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोंच्या प्रदर्शनाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली। या प्रसंगी शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट, पालकमंत्री दादा भुसे यांचा सत्कार करण्यात आला। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती उद्यान उभारण्याच्या मागील उद्देश माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी स्पष्ट केला। हे एक चुंबकीय व्यक्तिमत्व होतं। या व्यक्तिमत्वाकडे कोण आकर्षित होत नव्हतं, परंतु या व्यक्तिमत्वाचे जे काही पैलू आहेत ते पैलू उलगडण्याचं काम हे स्मृती उद्यान करणार आहे। साहेब, या स्मृती उद्यानात साहेबांचा कुठेही स्टॅच्यू नाही आहे, पण साहेबांचे जे पैलू होते, साहेब म्हणजे एक कार्टूनिस्ट होते, साहेब हे कलावंत होते आणि म्हणून नाशिकमध्ये सुद्धा असे कलावंत घडावेत यासाठी हे एम्पी थिएटर, बाजूला असलेलं कला दालन, सांस्कृतिक सभागृह याची निर्मिती या स्मृती स्मारकात केली आहे, ज्यातून अनेक कलाकार घडणार आहेत। साहेब म्हणजे साहस, वंदनीय हिंदू हृदय सम्राट यांचं डेअरिंग, यांचं साहस सगळ्यांना माहिती आहे आणि हे साहस नवीन पिढीमध्ये आलं पाहिजे यासाठी या बाजूला आशिया खंडातील सर्वात मोठं ऍडव्हेंचर गार्डन आपण उभं केलेलं आहे नाशिककरांसाठी परवणी। साहेब, वंदनीय बाळासाहेब कायम सांगायचे की मराठी माणूस हा स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे आणि म्हणूनच या ठिकाणी सॉफ्ट स्किल ट्रेनिंग सेंटर केलेलं आहे। अत्यंत अद्ययावत असं सॉफ्ट स्किल ट्रेनिंग सेंटर आहे, ज्यामध्ये तरुणांना वेगवेगळ्या ट्रेनिंग दिल्या जातील, ज्यातून त्यांना नोकऱ्या मिळतील, त्यातून त्यांना बिझनेस स्टार्ट करता येईल, स्टार्टअप करता येईल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजय बोरस्ते यांच्या संकल्पनेचे कौतुक केले। गरीबासून नंबर मिळतात, आता ते कसे मिळतात माहिती। आता इथं मग असे चित्र पाहिलं, मी अजयला सांगितलं की अजयला जाऊ दे, अजयला सांगतो की अजयला मगाशी मी म्हणालो बाळासाहेबांचे फोटो बघितल्यानंतर जुनी आठवण येते। बाळासाहेबांसोबत आपण काम केलेले, आपण किती भाग्यवान आहोत जे बाळासाहेबांकडे मातोश्री, अख्खं दिल्ली पूर्ण कुठलीही लोक मातोश्री द्यायची। आज बघितले ते फोटो सगळे सर्व क्षेत्रातले, पण आजची काय परिस्थिती, आपल्याला सगळीकडे उठून फिरावं लागतं दिल्ली पासून गल्लीपर्यंत, पण बाळासाहेब होते तेव्हा सगळे दिल्ली सकट देशातले जगभरातले लोक बाळासाहेबांकडे यायचे। हे त्यांचं मोठेपण होतं, हे त्यांचं कार्य होतं। मी पाहिलं की त्याच्यामध्ये बाळासाहेब एक आंदोलन करताना त्यांचा एक फोटो आहे, पण बाळासाहेब आंदोलनात स्वतः उतरायचे। आंदोलन, तुम्ही आंदोलन करा मी पाठीमागे बसतो असं कधी केलं नाही त्यांनी। बाळासाहेबांनी आंदोलनात प्रत्यक्ष उतरले, पोलीस स्टेशनला देखील गेले। कार्यकर्त्याच्या माग कसं उभं राहायचं हे बाळासाहेबांकडून आपण शिकलं पाहिजे। त्यांचा आदर्श जो आहे, शेवटी कार्यकर्ता हा जपला पाहिजे।
ही ताकद काय? कार्यकर्ता आहे तर तुम्ही आम्ही आहोत. कार्यकर्त्या बिना आता 50 आमदार सोबत आले, बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे आलो. आता राहिलं काय? 50 आमदार आल्यानंतर सरकार बनलं. यात लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे आणि सरकार झालं. आणि सरकार झाल्यानंतर आज जे निर्णय घेण्याची संधी मला मिळाली. मी देखील गरिबी पाहिली आहे. मी देखील शेतकऱ्याचा मुलगा आहे. गरीब परिवार, माझी आई कसं प्रपंच चालवायची, तेव्हाच मी विचार केला होता जेव्हा माझ्या हातात सत्ता येईल. या प्रसंगी पप्पू बोरस्ते, रोशन शिंदे, आनंद फरताळे, संजय घोडके, आदित्य बोरस्ते यांच्यासह पूर्व युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते.